कैलासवासी धोंडीभाऊ शेठ सदाशिव पिंगट यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला हरिभक्तपरायण भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पंढरीनाथ पाटील यांचे स्वामीकृपा मंगल कार्यालयात झालेले कीर्तन भाग 1। ऐसे कभून करा काही पुढे नाही नास जा विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधुनी श्रुतीचे गाणे घाफळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधुनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधुनी पांडुरंगा अपुर्या ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज जरा अहो स्वामी तुकया देवा या हरी न करावा अवीर भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाद्वारे महाराज तुम्हा आम्हाला भयमुक्त होण्याचा मार्ग सांगतात। विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने ही सेवा संपन्न होते आहे आपल्या सद्गुणांनी आणि सत्कर्मांनी समाज मानसामध्ये आपल्या अस्तित्वाचा ज्यांनी ठसा उमटवला आणि भगवंताच्या सेवेत राहून भगवंताच्या कामात राहून भगवंताच्या धामात जाण्याचा भाग्ययोग ज्यांनी जीवनात साधला कैलासवासी आमचे धोंडीभाऊ शेठ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे हे निमित्त आहे। साधारणपणे आपण आयुष्यभर काय कमावलेलं आहे, आपण गेल्यानंतरचा आपला उपक्रम म्हणजे आपल्या कर्तृत्वाचा बजेट असतो। लोक तुमच्यासाठी किती वेळ काढतात त्याचा परिचय त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कुणाला न आला तर नवल। लोक कुठेही गोळा होतात परंतु त्या लोकांमधला वर्ग कोणता उपस्थित आहे यावरून त्याचं मूल्यमापन केलं जातं। या पुण्यस्मरणाच्या
मूल्यमापनाचा उच्चांक तुम्हा सर्वांचे पारमार्थिक श्रद्धास्थान परमश्रद्धेय प्रेममूर्ती सरकटे बाबांचे इथं असणं म्हणजे काही हिशेबच असे असतात, तेवढे मांडले की पुढे लिखाण करावं लागत नाही. बाबांचं इथं येणं घडलंय म्हणजे या सभेचं उंचीचं असणं काय आहे हे आपल्याला कळालं असेल. आणि मला तसंही वाटतं की मरण या शब्दाला अजिबात अस्तित्व नाहीये. त्याचं कारण ज्या माणसाच्या जीवनात कर्तृत्वच नाही त्याला मरण येण्यासाठी तो मेलाच पाहिजे याची गरज नाही. तसाही तो कुठे हिशेबात असतो. माझं वाक्य आपण लक्षात घ्या. कर्तृत्व जर जीवनात नसेल तर मरण्याकरता मेलच पाहिजे असं काही नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये कर्तृत्वाची शिखरं ज्यांनी पादाक्रांत केली मरण त्याला मारू शकत नाही. म्हणजे मरण या संकल्पनेला अर्थच उरला नाही. पण ज्याने काही केलंच नाही तो जिवंत असून मेल्यातच जमा आहे. आणि ज्याने कर्तृत्व करून ठेवलंय मरण त्याला मारू शकत नाही कारण त्याच्या शरीराला घेऊन जाईल मरण. पण उत्तम बाबांनी आमच्या पिंगट भाऊंचा महिमा सांगितला की बाबाजी महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक आध्यात्मिक कोणतेही कार्य असो त्यामध्ये त्यांचा वाटा फार मोलाचा आहे. आणि हे बाबांनी नोंदवलेलं मत आहे. तर बाबांचं मत म्हणजे गॅजेट आहे. गॅजेट ज्याच्यात काहीही अवास्तव नसतं आणि गॅजेट खोटं आहे असं म्हटलं तर 3 वर्षाची जेल आहे. आणि दुसरी बाब अशी आहे बरं का, आपण एक दिवस जाणारच आहोत यात काही वादच नाही. म्हणून 1200 करतात म्हणजे त्याच्या पुढचा नंबर 13 कशाचा असतो. 12 नंतर 13च आहे ना. आपण गेल्यानंतर आपल्या पश्चात लोक जमा होणार आहेत, भाषण होणार आहेत. दशक्रियन श्राद्धाची भाषण हा थोडा अभ्यासाचा विषय आहे. सिरियलच्या आधी कधी कधी लिहिलं जातं ना, वरील कथानक काल्पनिक आहे असं आपल्या बाबतीत कोणी म्हणू नये. कारण तिथं चांगलंच बोलायचं हा नियमच दिलेला असतो. तिथं कोणीच चुकीचं बोलायचं नाही. काही बोलायचंच नाही. ते खरं तर खोटं माहित नाही पण चांगलंच बोलायचं. मग माझ्याही नंतर माझ्या त्या दिवसाला जो काही दिवस असेल तो चांगलं बोललं जाणार आहे वादच नाही. पण आपल्याबद्दल जेव्हा चांगलं बोललं जाईल तेव्हा बसलेल्या लोकांनी एकमेकाला हात लावून खुणावलं नाही पाहिजे. बघा कसं बोललं जातं, होता असा होता का. आणि समाजाचं म्हणणं हे अगदी प्रामाणिक असतं. त्याला तसुगरने खसखस सुद्धा तिच्या आकारा एवढं खोटं चालत नाही. आणि तसं कुठं कोणी बोललं तर खसखस पिकते. मला वाटतं की आपण गेल्यानंतर नेहमी सत्कर्म करणाऱ्याच्या त्या सत्कर्म कृतीच्या वेळेला आपण स्मरण झालं पाहिजे. आपल्या पश्चात म्हटलं पाहिजे अरे तो गेला आता ते कार्य करताना आपल्याला कसं जमणार. आपल्या श्रद्धांजली अशा होऊ नये आमचा काका गेला आता गावात भांडण कोण लावणार, आमची काकू गेली आता जमलेली लग्न कोण मोडणार, ह्या किमती आहेत काय.
आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याबद्दल जे बोललं जाईल त्यावेळेला समाजाचे डोळे पाणावले पाहिजे. हो, खरंच ते असे होते आणि असं ज्याचं जगणं आहे त्याच्या समोर मरणाचा पराभव होतो. या परिवाराने त्याचे श्राद्धाविहित केले. शास्त्राला विचारलं तर श्राद्ध हे कर्म आहे, परिवाराकरता ती भावना आहे आणि समाजासाठी ते तत्व आहे. श्राद्धाच्या ह्या 3 व्याख्या मी तुमच्या पुढे ठेवल्या. ऐका, श्राद्ध हे शास्त्राच्या दृष्टीने कर्म आहे आणि ते केलं पाहिजे. लढण्याचं प्रारब्धात आलं म्हणून क्षत्रियाचं भाग्य याकरता सामोरं गेला अर्जुन. कृष्णाला सांगितलं, सेनयोर्मध्ये रथमस्थापयमेच्युत, हे अच्युत उभय सेनेच्या मध्ये येऊन माझा रथ स्थापन कर. म्हणून भगवद्गीतेत हा पार्किंगचा श्लोक आला. समोर पाहिलं तर सगळे गुरुदेव आहेत. आचार्यान, मातुलान, भ्रातृन, पुत्रान, पौत्रान, सखीत तथा. या कसं काय मारायचं? एवढ्या जल्लोषात ज्यांनी मिरवणूक काढली होती, ऑफिस मध्ये त्यांनी फॉर्म मागे घेतला. अर्जुन म्हणतो मी नाही लढणार. न लढण्याची डझनभर कारण त्या किती आहेत. का लढायचं? याला कसं काय मारायचं? कारण मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद वजती धरा. मला धनुर्धर म्हणून जगात जे ओळखतात त्याला कारण हे द्रोणाचार्य यांच्यावर शस्त्र चालू. पाठीत खंजीर खुपसायची परंपरा मला नाही सुरू करायची. हे भीष्माचार्य यांची भीष्म प्रतिज्ञा फक्त आमच्या कुलरक्षणा करताय आणि मी त्यांचा संहार करू. आणि जर दुर्योधनाला मारू तर युधिष्ठिराला का न मारू? कारण हे माझे भाऊ आहेत आणि तेही माझे भाऊच आहेत की. इतकंच नाही देवा, मी यांना मारणार नाही, यांना मारणार नाही. का? यांना मारून जे मिळणार आहे ना ते मला नकोय. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखांच. तर कृष्णाने समजावलं होतं, युद्ध ही क्षत्रियाकरता सुवर्ण संधी आहे. कारण निकाल काही लाभो त्याला लाभच आहे. अथवा प्राप्सिसी स्वर्ग जित्वा वा मोक्षसे मिळून. जिंकला तर पृथ्वी आणि मेला तर स्वर्ग, हा युद्धाला होणारा लाभ आहे. अर्जुनाने ते पुढे काढलं होतं, मी का लढणार नाही. न कांक्षी विजयम, जिंकलो तर विजय मला ते नकोय. न च राज्यम सुखानीच, राज्य हा जिंकण्याचा परिणाम आणि स्वर्गीय सुख हा मृत्यूचा परिणाम. आय एम नॉट इंटरेस्टेड, मला नकोय. अजून याला मारलं ते हिंसा होईल, हिंसा झाली म्हणजे पाप होईल आणि तू पापी माणसापासून दूर जातोस. वध करुणी गोत्रजांचा, त्या गोत्रजाला मारलं तर मी पापाचा वसवता होईल आणि हातीचा तू जोडलेला निघून जाईल. अजून काय काय कारण सांगितली अर्जुनाने, त्याचे एक कारण आणखी सांगितले. जर हे युद्ध झालं, जर ही भांडणं झाली, जर हा वाद झाला तर तो होणार. कारण भांडणाची शास्त्राने फक्त 3च कारण सांगितली, भूमी, धन आणि स्त्री. चौथं कारण नाही. भांडण कशावर होतं? जमिनीवर. कौरव पांडवांचं भांडण जमिनीवरून होतं. का? सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. दुसरं कारण आहे धन. काय धन चोरलं होतं महाराज? विराटागडच्या गायी पळवल्या होत्या ना, गोधनाची चोरी करणारे मारले पाहिजे. आणि तिसरा विचार स्त्री. महाभारताचं युद्ध फक्त सातबाऱ्यासाठी झालं नव्हतं. द्रौपदीला भगवान विचारायला गेले तेव्हा द्रौपदी म्हणाली होती, कृष्णा युद्ध करू का नको विचारायला आला? लाज वाटली पाहिजे तुला. हे मोकळे केस दिसत नाहीत का? मी प्रतिज्ञा केली आहे, दुःशासनाच्या छातीचं रक्त लावून मगच वेणी घालणार आहे. भांडणाची मुख्य कारण आहे. मग हे युद्ध झालं तर संहार होईल, अनेक योद्धे मारले जातील. मग योद्धे मारले जाण्याचा परिणाम कुळक्षय जेव्हा होतो तेव्हा ती वर्णसंकराची भूमिका होते. कुळक्षय झाला तर कुलस्त्रिया दूषित होती, त्या दूषित झाल्या तर त्याचा परिणाम संकर होईल आणि वर्णसंकर झाल्याचा परिणाम
हे पिंडबोधक क्रिया करणार कोण, पिंडदान करणार कोण, आणि जर पिंडदान कुणी केलं नाही तर त्याचा परिणाम काय होईल, पितरांचं पतन होईल. संकरो नरकायैव कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडोदक क्रिया लुप्ता हेषा पितरो पतन्ति. म्हणजे श्राद्धादिकाच्या निमित्ताने पिंडदानादी कर्म जर केली नाही तर पितरांचं पतन होईल. म्हणजे शास्त्रानं केलेली आज्ञा आम्ही उल्लंघित पतनाला सामोरं जातो. तर पिंडदान म्हणजे काय, सोपं सांगू का, जे ज्याचं आहे ते त्याला देऊन मोकळं करणे. हा देह आपला नाही आहे. देह तोपाचा आणि ला उसना शेकी ज्याचा त्याला देणारशी. मग पिंडदान केलं जातं त्यावेळेला ते घटक त्या तत्वात विलीन होतात. हे शरीर म्हणजे पंचमहाभूत आहे. आपलं तत्वज्ञान इतकं वैज्ञानिक दृष्टीने चालतं. सांगू आपल्याला, पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत याचं बेस मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे. आपल्या शरीरात पृथ्वी आहे ना, हे जे हात पाय त्वचा हाडं मांस दिसतंय ना, आपल्या शरीरात ती पृथ्वी आहे. देह पडल्यावर पिंडदान केलं की पृथ्वीचा वाटा पृथ्वीत विलीन होणार. आपल्या शरीरात पृथ्वी आहे. आपल्या शरीरात पुढचं महाभूत कोणतं आहे, पिंपळावरचं आप म्हणजे पाणी. आपल्या शरीरात पाणी आहे. किती प्रकारचं आहे, 7 रस वाहतात. म्हणजे डोळ्यातून अश्रू वाहतात, पाणी आहे. आपल्या शरीरातून मलविसर्ग होतो, मूत्रविसर्जन होतं, आपल्या शरीरातलं ते पाणी आहे. आपल्या तोंडातून लाळ गळते, ते आपल्या शरीरातलं जलतत्व आहे. आपल्याला घाम येतो, ते आपल्या शरीरातलं जलतत्व आहे. नाकातून श्लेष्मा येतो. श्लेष्मा म्हणजे मी असंच बोललो, ते गृहिणी म्हणजे मला स्पेलिंग सांगा, मुलीचं ठेवायचंय, छान नाव आहे. म्हटलं बाई श्लेष्मा म्हणजे शेंबूड. नाव ठेवताय का नावं ठेवताय, एवढं कळायला पाहिजे. काय नाव ठेवलं पाहिजे, काय नाव ठेवलं पाहिजे समजायला नको. कमाल आहे. मी तर ईश्वर नाव म्हटलं, म्हणजे काय नाही म्हणे, मुलाचं नाव आहे प्रणय विठ्ठल. आता त्याला कोण सांगणार प्रणय म्हणजे रोमॅन्स आहे ते. नाकातून श्लेष्मा येतो, याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये काय आहे, जलतत्व आहे. पृथ्वी आप, तिसरं तेज. पृथ्वी आप तेज. तेज म्हणजे अग्नी आहे ना. पूर्वी माणूस जिवंत आहे का मेलाय याची सोपी तपासणी काय, अंगाला हात लावून पाहिजे, गरम लागलं तर. पण एवढ्यात निर्णय घेऊ नका, अजून बरं टेस्ट आता आल्या. आमच्याकडे तसंच झालं. एक म्हातारी जरा गार लागली, यांनी दिली पेटवायला. महाराज ती थोडी जळायला लागली, ती जागी झाली. तर माझा एवढ्यात वाचवावी ना, ते म्हणतात आता एवढी जळली, परत कुठं माणसं बोलवतात, जी पेटवली. गावाचं नाव सांगून नमणार नाही, फिरायला लागतं आम्हाला. आपण जे अन्न शिजवलेलं खातो, गरम खातो, ते आत गेल्यावर पुन्हा जेव्हा गॅसवर ठेवतो. कोणता गॅस आहे आतमध्ये, उज्ज्वला, त्याला जठराग्नी म्हणतात. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांना जेव्हा मांडे खाऊ घालायचे होते ना, तेव्हा हाच अग्नी योगाच्या बळाने प्रदीप्त केला. लोकांना नॉन स्टिक कुकवेअर माहितीये, पण नॉन कुकवेअर असं आहे ते विठ्ठल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय आहे, पृथ्वी हा तेज आहे. आपल्या शरीरात वायू आहे, हा बाहेर एकच माहिती आहे आपल्याला. पण पंचप्राण पंच उपप्राण हे शरीरात ते वायू आहे. यांनी शरीर बनलेलं आहे. भटजी काका आपल्याला सांगतात म्हणायला, या हातात पाणी घेऊन प्या. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, कर्मणे नमः. मला एवढंच येतं, फोन कीर्तनासाठीच करा. हे पंचप्राण आहेत, म्हणजे वायू आहे शरीरात. पंच जसे प्राण आहे तसे पंच उपप्राण आहे. जांभळी येते ना, जांभळी हा शरीरातला उपप्राणच आहे. कोरोनाच पसरतो असं नाही, जांभळीतून पसरते. एकाला आलेली पाहिजे का दुसऱ्याला आलीच विठ्ठल. ढेकर येतो ना, तो उपप्राण आहे, शरीरातला वायू आहे. शिंक येते ना, हा उपप्राण आहे. शिंक येते म्हणजे आलीच पाहिजे.
ज्याला शिंका व्यवस्थित येतात त्याला पॅरालिसिस अटॅक येत नाही. इतका फायदा असला तरी तपकिरीला शरण जाऊ नये. असं म्हणतात की जगात जेवढे अपघात होतात त्यातले सगळ्यात जास्त अपघात ड्रायव्हरला शिंक येताना झाले. जेव्हा तुम्हाला शिंक येते तेव्हा तुम्ही डोळे उघडे ठेवू शकत नाही. या वाक्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवा. त्यावेळेला तुमच्या मनात चालू असलेला कोणताच विचार त्या क्षणाला टिकत नाही. आपण झिरो माइंड होतो, फुल्ली ऍब्सेन्स, काहीच नसतं त्यावेळेला, एम्प्टी असतो आम्ही. जेव्हा शिंक येते म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, उपप्राण आहे. याचा अर्थ असा होतो की आपलं शरीर वायूचं पण आहे. आणि शेवट आकाश. आकाशाला कवी लोक स्काय म्हणतात, पण सायंटिस्ट लोक स्पेस म्हणतात. पोकळी म्हणजे आकाश. आपल्या शरीरात कुठे आकाश आहे सांगतो तुम्हाला, पुरावा देतो, काय घाबरूच नका. काय पुरावा आहे आकाश आहे शरीर याचा? पूर्वी हे फोटोग्राफर लोक ज्याचा फोटो काढायचा आहे त्याला फोटो काढताना एक सूचना करायची. सांगाल कोणती? बोला. आता बोला, बघापासून फारच होते, आता बोला. काय म्हणतात? स्माईल प्लीज, जरा हसा. आमच्या मुंबईच्या फोटोग्राफर मध्ये एक नवीन फॉर्म्युला आलाय आता ते स्माईल प्लीज म्हणत नाहीत मुंबईत. आता मुंबईत असं म्हणतात, साहेब जरा पोट आत घ्या. आश्चर्य हे विधान नाही, त्याला ते जमतं. तो पोट आत घेऊ शकतो. म्हणजे पोट आत घेऊ शकतो याचा अर्थ जे बाहेर चाललंय ते आत बसवण्या इतकी जागा आपल्या पोटात असते. दॅट्स कॉल्ड स्पेस, आकाश. त्यामुळं पिंडदान म्हणजे बावळटपणा, हे असं म्हणणं बावळटपणा. हल्ली लोकांना विचारायला लागतं या मागचं सायन्स काय. मी म्हटलं अरे सगळं हे वैज्ञानिकच आहे. उलट आपलं अध्यात्मात जेव्हा विज्ञान मान्य होत नाही तेव्हा असं समजायचं विज्ञान लहान आहे, त्याचं वय झालं की त्याला पण हे कळेल. आपण किती मोठा विचार करतोय. मला इथे म्हणाला ना ते फॉरेन कंट्रीमध्ये श्राद्ध नाही, अजून त्यांना समजलं नाही. स्वाध्याय परिवाराचे प्रणिते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी एकदा एक गोष्ट सांगितली. एक फॉरेनर नाशिकला रामकुंडावर आला होता. आता नाशिक रामकुंडावर काय चाललेलं असतं? पिंडदान झालेलं असतं. त्याने ते पिंडदान पाहिलं आणि त्या भटजीला, पुजाऱ्याला, तिथल्या पंड्याला विचारलं, हे गुरुजी प्लीज टेल मी व्हॉट इज दिस, काय आहे हे? आता गुरुजीला प्रश्न पडला या परदेशी माणसाला पिंड कसं काय सांगावं? बरं सांगून त्याला समजेल असा त्याचा कुठं पिंड आहे? शेवटी गुरुजींनी पण उत्तर दिलं ठोकून, दिस इज अ राईस बॉल. जन्माच्या आधी आणि मरणाच्या नंतर असलेल्या अस्तित्वाला फक्त भारतीयांनी ओळखलं. सांगा ना मला, तुम्ही जी जन्मतारीख लिहिता ती खरी आहे का खोटी आहे? खरी आहे. मग ती जर खरी आहे तर याचा अर्थ त्या तारखेच्या आधी तुमचा जन्म नसला पाहिजे. आपण जे आईच्या उदरात वाढत असतो तेव्हा आपण जिवंत असतो का मेलेले असतो? म्हणजे आपला जन्म झालाय हा कधी झालाय हे तारखेवर अवलंबून आहे का? ती तारीख सांगते तो जन्म अजिबात नाही. उलट जो आत आहे तो जिवंतच आहे. मला सांगा ना, ते बाळ उदरात जेव्हा आईच्या वाटत तेव्हा आईला उदरात आतून लाथ मारतं का नाही? त्यांनी लाथ मारल्यावरच तिला कळतं ऑल इज वेल. इडियट नाही, मला काय म्हणायचं. त्या बाळाने लाथ मारणार, आई म्हणते ना हो हो माझं बाळ छान आहे, व्यवस्थित आहे. याचा अर्थ जन्म तारखेच्या आधी आपला जन्म आहे. मग जर जन्माच्या आधी आपला जन्म आहे तर शरीर पडल्यानंतरही आपलं अस्तित्व आहे हे मानणारी आणि जाणणारी संस्कृती आणि ज्ञान हे भारतीयच आहे. म्हणून श्राद्ध कर्म केलं पाहिजे. एक. दुसरं, परिवारासाठी ती भावना आहे का? आपल्या परिवाराचा ज्यांनी सांभाळ केलेला असतो, परिवाराला ज्यांनी प्रेम दिलेलं असतं, परिवारावर ज्याने संस्काराचं एक
एक लेणं चढवलेलं असतं आणि त्या व्यक्तिमत्वाचं जेव्हा जाणं घडतं तेव्हा त्याच्याविषयीच्या मनातल्या भावना व्यक्त करायला एक क्षण पहिले तो श्राद्धाचा आहे. मग ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, धनदान असेल, हे त्यांच्यासाठी करावं ही भावना असेल. बरेच लोक म्हणतात पोचतं का नाही? अरे जर मेणबत्त्या पोचतात तर पिंडदान का नाही पोचणार? जसं श्राद्ध हे शास्त्राकरता कर्म, परिवाराकरता भावना आणि समाजाकरता तत्व आहे. समाजाकरता तत्व आहे म्हणजे जी व्यक्ती गेली तिच्या श्राद्धाला आपण का जायचं असतं? एक शिष्टाचार म्हणून का? ते आपल्याकडे आले म्हणून आपल्याकडे जाणं हे फार क्षुद्र विचारसारणीचं धोरण आहे. त्यांच्या श्राद्धाला आपण जाणं, श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धया क्रियते तत्श्राद्ध हा सरळ अर्थ आहे. पण मी असं म्हणेन, ज्या व्यक्तिमत्वाच्या स्मरणानं समाजाची श्रद्धा बसेल असा एखादा गुण आपल्याला जिथं प्राप्त होतो त्याला श्राद्ध म्हणतात. देव प्रत्येकाच्या जीवनात एकेका सद्गुणांच्या रूपाने वास करतो. पण कुणामध्ये सेवेचा भाव असतो, कुणामध्ये औदार्य असतं, कुणी ज्ञानी असतो, कुणी कलागुण संपन्न असतो. तिथं गेल्यावर येताना रिकामं यायचं नाही. ज्या व्यक्तीचं श्राद्ध आहे तिच्या जीवनातला एखादा सद्गुण जर आपण घेऊन आलो तर समजायचं आपल्याला श्राद्ध लाभलं. भाऊंची सामाजिक प्रांतातली सेवा मला असं वाटतं त्याला श्रद्धेय बनवते आणि आजचं श्राद्ध आपल्याला त्या गुणांचा प्रसाद देणार आहे. म्हणून तिचा अंगीकार करून आपला आजचा दिवस धन्य बनवावा. आणखी समोर बोलू का? एरवी सामान्य स्थानात गेलो ना तर तिथे जाऊन भजन करून ते पुण्य त्या माणसाला द्यायचं असतं. पण आमच्या धोनी भाऊंचं जीवन इतकं उंचीच आहे, इथं आज त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल. पुण्यवंत व्हावे हे प्रमाण म्हणजे भाबडेपणा नाही. याला भाबडेपणा बोलणं भाबडेपणा आहे. कसं काय नाव घेतल्यावर आपण पुण्यवान होणार? साधी लॉजिकल प्रोसेस आहे. तुम्ही तेच होता ज्याची तुम्ही सतत आठवण काढता. बरोबर आहे? तुम्ही तेच होता ज्याची तुम्ही सतत आठवण काढता. म्हणजे तुम्हाला जे व्हायचंय त्याची तुम्ही सतत काय केली पाहिजे? आठवण. तसं ज्यांनी जीवनात सत्कर्माचं अनुष्ठान केलं त्याचा परिणाम ते पुण्यवान झाले, त्यांची आठवण काढल्यावर आपणही सत्कर्म करू. आता जर शाळेमध्येच लादेन शिकवला तर जन्माला दाऊदच येणार. स्मरण तुम्हाला त्या स्मरणाचा जो विषय त्याच्याशी एकरूप बनवते. असं हे श्राद्ध आहे. अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. मी तुम्हाला या अभंगाचा परिचय करून देताना जे प्रतिज्ञा वाक्य ठेवलं, महाराज आपल्याला निर्भय होण्याचा मार्ग सांगतात. निर्भय होण्याचा मार्ग सांगतात म्हणजे भीती प्रत्येकाकडे आहे. देवाने काही गोष्टी आपल्याला इनबिल्ट दिल्या आणि त्याची व्यवस्था ज्याला उत्तम लावता आली तो उद्धाराच्या योग्यतेचा आहे. मला असं वाटतं आपलं जीवन हा देवाने आयोजित केलेला खरं तर स्पर्धेचा कार्यक्रम आहे. ज्याने टास्क कंप्लीट केला दे आर विनर. तो जिंकता, तो विजेता सिद्ध होतो, विजेता घोषित होतो. त्यामुळे आपलं जगणं ही स्पर्धा आहे. म्हणून मध्येच कोणी डाव डिक्लेअर करायचा नाही. कळलं ना? आत्महत्या करायची नाही. मला असं म्हणायचं पूर्ण बॅटिंग कर ना. बाउन्सर आला, एखादा बाउन्सर येईल, एखादा बुक येईल,
तो तू कसा खेळतो यावरून तर तुझे मार्क वाढणार आहे. तुम्ही आपत्तीला कसं हाताळता, समस्येतून कसं समाधान बाहेर काढता, यावरून तुमच्या अंगाचं कौशल्य समाजमान्य होईल ना विठ्ठला. आणि देव असा डायरेक्टर आहे ना, आपली कॅपॅसिटी पाहूनच आपल्याला रोल देतो. तुम्हाला पेनवेल एवढंच त्यानं दिलं, आम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या देवाने. आम्हाला भयमुक्त होण्याचं ध्येय काय आहे? साधारणपणे या जगातल्या प्रत्येक माणसात देवाने 4 गोष्टी घालून दिल्या. हे कोड तुम्हाला सोडवायचं. कोणते? वेस्टर्न फिलॉसॉफी सुद्धा मान्य करते. फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स. आहार, निद्रा, भय, मैथुन, सर्व योनीसी समसमान. 4 गोष्टी सगळ्यातच घालून दिल्या. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. सगळ्यांना जेवावं लागतं, सगळ्यांना झोप येते, विषय सेवावासा वाटतो आणि प्रत्येकाला भीती वाटते. मग याची तुम्ही काय व्यवस्था लावली? मला असं वाटतं याची व्यवस्था लावणाऱ्याला पुरुषार्थी म्हटलं जातं. कारण जसे या 4 स्वाभाविकता आहेत तसे 4 पुरुषार्थ आहेत. त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हणतात. विठ्ठल 4 गोष्टी इथं बसलेल्या प्रत्येकात आहेत ना, मान्य करता? भूक प्रत्येकाला लागते. झोप येते, कीर्तनात नाही येते. झोप प्रत्येकाला आहे. विषय सेवावासा वाटतो, स्वभावच आहे. विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावच्या पायी इंद्रियांचा. उच्च प्रतीचा विषय उपभोगावा ही प्रत्येक इंद्रियाची लालसा आहे. आणि भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. मग या कोड्याला सोडवायचं कसं हा प्रश्न आहे. मला असं वाटतं या चौघांकडे 4 गोष्टी कराव्या. कोणत्या? आहार आहे त्याचं नियमन करावं, निद्रा आहे तिचं नियोजन करावं, कामवासना आहे तिच्यावर नियंत्रण ठेवावं आणि भय आहे त्याचा निपात करावा. विठ्ठला समस्यांची 4 उत्तरं तुम्हाला दिली. पाठफेक करायला सोपी आहे, पण या सगळ्यांची राज एकच आहे. फक्त लक्षात ठेवायचं. आहाराला काय सांगितलं? नियमन. निद्रेला काय सांगितलं? नियोजन. कामवासनेला काय सांगितलं? नियंत्रण. आणि भयाला काय सांगितलं? निपात. 4 गोष्टी करायच्या. आहाराला काय करायचं? नियमन करायचं. काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे हे ठरवता आलं पाहिजे. शरीरशास्त्र किंवा आयुर्वेद असं म्हणतो की आपली मूठ आवडली ना की एवढा जो आकार होतो एका वेळी जेवायला एवढं पुरेसं आहे. एवढं खाल्लं की याच्यावर आपण जगतो आणि याच्या वाढीव खाल्लं का त्याच्यावर डॉक्टर जगतो. विठ्ठल ब्रह्मलीन डोंगरे मला सांगायचे की क्षुधा आणि तृषा हे रोग आहे, मग औषधासारखंच घ्या. अन्न हे औषध आहे. ती दुर्मुस्त झाली की थांबायचं असतं, पण आपला भलता स्टॅमिना असतो. पंगत बसली जेवायला वाढायचं काम चालू होतं. पहिली पंगत उठली, दुसरी उठली, तिसरी बसली, पण त्याच्यात एक बाबा कंटिन्यू होते. आता जेवणारे नवीन असले तरी वाढणारे तेच असतात. त्यामुळे वाढणाऱ्यांना बरोबर माहिती असतं हे कितव्यांदा फॉर्म भरता येईल. श्रोते म्हणतात काय महाराजांचा अभ्यास आहे. श्रोत्यांना काहीच माहित नाही. खरं माहिती हे जे उभे आहेत यांना, हे प्रत्येक ठिकाणी असतात. तर लोक म्हणतात काय ज्ञान आणि हे म्हणतात आपण तोच आहे महाराष्ट्र दर्शन आहे.
प्रॉपर पाहिजे ठरवा. आणि आता कीर्तनाला अभ्यासाची गरज नाही, लोक सांगतात तेवढंच म्हणा विठ्ठल. कीर्तन हा प्रतिभेचा आविष्कार आहे, फरमाईश करायला ती मैफिल नाही. मला म्हणायचं काय की आपण ऐका, आहार आहे ना तर त्याचं नियमन पाहिजे. काय खावं किती खावं. तुम्हाला माहिती हे मारवाडी लोक आहेत ना लवकर आजारीच पडत नाही, ते पडू नये हेच माझं म्हणणं आहे. ते आजारी पडत नाही कारण त्यांचं एक साधं सूत्र आहे, 5 बजे उठना 9 बजे खाना, 5 बजे खाना 9 बजे सोना. ते सूर्याच्या अनुपस्थितीत आहार सेवन करत नाही, हे त्याच्यावरचं नियमन आहे. म्हणजे आहार ही संकल्पना आहे तर नियमन हा त्याच्यावरचा मार्ग आहे. दुसरं निद्रा, तिचं नियोजन करा. आमच्या मुंबईला सध्या बाबा एवढी समस्या आहे, आमचे प्रॉब्लेम फार उलटे आहेत. कोणते? जेव्हा झोप येते तेव्हा झोपता येत नाही, आणि जेव्हा झोपता येतं तेव्हा झोप येत नाही. म्हणून गेले ना 6व्या अध्याय, निद्रे ही मान दिजे अवसरी येते. निद्रेला मान दिला पाहिजे, कीर्तनात नाही. एके अवसरे म्हटलंय, एके अवसरे म्हटलंय. मला म्हणायचं काय, निद्रेला मान द्यावं, नाही तर मग शरीरच त्याचं राहणार नाही, तो योग कसला. निद्रेला मान दिला, तिची जागा तिचा सन्मान तिथं झाला पाहिजे. 8 तासाची निद्रा असावी. खाली निद्रेला एवढे वाईट दिवस आले, 1.5 GB संपल्याशिवाय नाहीच. 1.5 GB गाव बिजी, वायफाय वाले तर गुणातीत पुरुष. संपायचा प्रश्न, पॉवर बँक घेऊनच जन्माला आलेले आहे. निद्रेला मान द्या. आहार, निद्रा, निद्रेचं नियोजन करा. तिसरा विचार आहे कामवासना, नियंत्रण. नियंत्रण म्हणजे गीतेची सुंदर कल्पना आहे, कूर्मोंगानी व सर्वशाह. कूर्म म्हणजे कासव, त्याला जेव्हा चालायचं ना तेव्हा तो पाय बाहेर पडतो. देखे कूर्म जिया बळी वाईला वेव बसवी, म्हणजे त्याच्या ठिकाणचा तो अवयवाचा व्यवहार पाहिजे तेव्हाच आहे, एरवी नाही. खरंच रामप्रभू परब्रह्म आहे का, त्याचा संशय आलेली सती रामाची परीक्षा घ्यायला गेली. श्रोदेव, देवाच्या दारात प्रतीक्षा करायची असते, परीक्षा नाही. बरं, जाताना रामाची परीक्षा घ्यायला गेली. रामप्रभू जानकीच्या वियोगात व्याकुळ होते. सतीने रूप घेतलं कोणाचं? सीतेचं. आणि जवळ तिथं गेली महाराज, तिला वाटलं आपल्याला पाहून रामप्रभूंना वाटेल की ही सीता आहे. सतीला सीतेच्या रूपात येऊन सुद्धा प्रभू म्हणाले, माते आपण इकडं कुठं, महादेव कुठे आहे? सती आतून विचार करते, महादेवाकडे कबूल आली नाही म्हणून त्याग केला. ती मनात हा विचार करते की सीतेचं रूप घेतल्यावर पण तिच्या वियोगात व्याकुळ. अहो, त्याच्या सारखं पोरग दिसलं तर जत्रेत त्या पोर हरवलेली आई त्या कोणत्याही पोराला उचलायला निघते. मग यांनी मला सीता का मानलं नाही? काय असेल? रामाचं मनोगत आहे, ज्या अर्थी हिच्याकडे पाहून मला वंदन करावं असं वाटतं, त्या अर्थी रूप जरी सीतेच असलं तरी ही माझी सीता नाही. त्याला म्हणतात नियंत्रण. तुलसीदासजी म्हणतात, आपल्याला काही हिमालयात जायचं नाही, गुहेत थांबायचं नाही, किंवा गंगेच्या पाण्यात उभं तप करायचं नाही. संसारी माणसाला सांगितलेल्या साध्या 2 तपस्या आहेत. परद्रव्य परदाही
परमार्थ सांगितला. परधन पत्थर जानी परस्त्री मात समान इनसे भगवान ना मिले तो तुलसीदास जमान. दोनच नियम, मला परधन माती समान आणि मला परस्त्री माते समान. ज्याला जमलं त्याला रामाकडे जायची गरज नाही, राम त्याला घ्यायला घरी, राम त्याला घ्यायला घरी. का असं होणं म्हणजे राम होणं. हा रामाला कसं जमेल विठ्ठला.